महापालिका निवडणुकांआधी दादरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे असा सामना रंगलाय। दादरमध्ये समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांचा सामना रंगला। दादरमधल्या फुल मार्केटमध्ये बॅनर काढल्याने समाधान सरवणकर चांगले संतापले। पैसे खाणाऱ्या आमदारांचं ऐकून कारवाई का करता असा सवाल समाधान सरवणकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला, तर आमदारांच्या तक्रारीनंतर बॅनर काढल्याचं महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान सरवणकर यांच्या या संतापाला आमदार महेश सावंतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सरवणकर बालिश आहेत आणि बापाच्या पुण्याईवरती आमदार झालेत असा पलटवार महेश सावंतांनी केलाय। हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, इकडे मला ती लोकांना त्रास द्यायचा। स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हक्के येतात म्हणून तो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय? तसं तुम्ही ऐकता कशाला? तो आहे कोण? लोकांची सेवा करा। तू मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला, तू मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा, कशासाठी? साधी सांगा साहेब, कुणाला त्रास देतोय? काय प्रॉब्लेम काय आहे? कोण आहे तिकडे? राऊळ, रोकडे, शिंदे, कोकडे, मोरे, काटे, शिंदे, इकडे कोण? खान आहे? म्हणजे अहो साहेब बरोबर आहे ना, राजकीय नाही, आमच्या पक्षाचं नाही, पक्षाचं काही नाहीये विचार। ह्यांनी त्रास होण्यासारखं काही नाहीये त्या बोर्डच्या आतमध्ये। मग त्या महेश सावंतला काय त्रास? पहिला तर हा त्याचा वॉर्ड नाहीये, तू हप्ते घेण्यासाठी काय काय करशील? आता स्थानिक आमदार जे ठाकरेंच्या शिवसेनेकडून येतात ते महेश सावंत आपल्यासोबत आहे। सर, नेमकं काय प्रकरण आहे? तुमच्यावर थेट आरोप होताना पाहायला मिळतात। जे एवढ्या वर्ष ज्यांचा प्रस्ताव होता त्यांचा तो कुठेतरी मानसिक संतुलन बिघडल्यासारखं असं मला झालं असं वाटतंय। कारण एवढे वर्ष ज्यांनी ह्या माहीम विभागावरती साम्राज्य गाजवला, त्यांना एक सामान्य मुलगा ज्यांचा म्हणजे सामान्य मुलगा शिवसेनेतला एक आमदार होऊ शकतो आणि ज्यांनी तुम्हाला माहिती आहे ह्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे प्रचार केलाय, ते संपूर्ण पाण्यामध्ये गेल्यामुळे त्यांचा जर संतुलन बिघडलं आणि ते काहीतरी वाह्यात बडबडत असतात। सोशल मीडियावरचा लोक बघत असतात, त्याला प्रत्युत्तर तर केला पाहिजे म्हणून मी तो काल दुसरा व्हिडिओ माझा सादर केला। त्यामध्ये मी सांगितलं की लोकांची कशी सत्यानाश लावली ह्या घराण्याने, म्हणून हा घराणाच लोकांना घरी बसवायचा आहे आणि थोडा एक तो टिवटिव करतोय, त्याचा कॉर्पोरेशनला शेवटचं अस्तित्व त्याचा सुद्धा बंद करणार आहे। याला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही खरंच तक्रार केली होती का? कारण की पालिका अधिकाऱ्यांकडून असं कळतंय की तक्रार आली होती म्हणून त्यांनी असं सांगितलंय त्यांना सरवणकरांना की मी सांगतो, मी त्या ठिकाणी महासाहेबांचा कार्यक्रम होता तिथे गेलेलो, त्यावेळी तिकडच्या स्थानिक लोकांनी मला सांगितलं की शिवसेनेचे बॅनर राठोडने काढले। तर मी राठोडला म्हटलं की बाबा तुला शिवसेनेचा बॅनर काढताना कुठली लेखी ऑर्डर होती का? ते म्हणाले तोंडी ऑर्डर होते। मग मी म्हटलं तोंडी ऑर्डर होती तर इथे मनसेचा बॅनर दिसतोय, हा काढायला तुला काय लेखी ऑर्डर पाहिजे का? त्यांनी काहीतरी लेटर लिहिलं बीएमसीला की मला माणसं द्या। मी बोलो शिवसेनेचा बॅनर काढताना तुम्हाला माणसं मिळाले, तुम्ही माणसांसाठी मागणी केली होती का? तुम्ही स्वतःहून काढला ना? तसाच हा मनसेचा बॅनर आहे, तो तुम्ही स्वतःहून काढा असं म्हटलं। माझं जर मी तक्रार केली असती तर तुम्हाला मी आयुष्यात त्याच्या वडिलांसारखी आणि त्याच्यासारखी सवय नाही। जी दादरची मंडई आहे त्याचा मुद्दा उपस्थित समोर आलेला आहे, काय नेमकं कसं बघतात या घटनेकडे? आता कुठला मंडईचा हप्ता घेण्याचा प्रश्नच येत ना। मला येऊन 15 दिवस झाले। आज तुम्ही बघा त्या ठिकाणी जो काही मासळी मार्केट होतो तो मासळी मार्केट सुद्धा मी उठवणार आहे, रस्त्यावरचा मासळी मार्केट। कारण का मी महानगरपालिकेला हेच रिक्वेस्ट केली, त्या मासळी मार्केटमुळे वास येतो आणि त्या मासळी मार्केट उठवणार म्हणजे उठवणारच मी। बोलण्यासाठी खरं तर महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की टोरेसच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी म्हटलेलं की मेहनत करा, मेहनतीचं फळ सुद्धा आपल्याला मिळेल। त्यामुळे अशा एकतर खरं तर माझ्याकडून पण सगळ्यांना विनंती असेल की अशा आमिषाला बळी पडू नका। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।